हिटलर आताच ओळखलं तुम्ही. काय किस्सा होता हिटलरचा बघितलं का? म्हणजे हिटलर काय झालं, म्हणजे जेव्हा हे भेटण्याचं ठरलं की बा आता आपल्याला हिटलरला भेटायचं आहे, तर बसलेसे वेट करत होते. किती वेळ झाला हिटलर येतच नव्हता. मग एक हिटलर आला, ठीक आहे, आणि त्यांनी असा हात समोर केला की हा हिटलर नाव वगैरे सांगितलं. सुभाषचंद्र बोसनी म्हटलं ओके ठीक आहे आम सुभाष, पण मला ओरिजिनल हिटलरला भेटायचं आहे, तुम्ही काय हिटलर नाही आहे. हो ना, बे यानं कसं काय ओळखलं. पुन्हा दुसरा गेला, असे एक दोन ते म्हणतात ना डबल रोल, ते आले होते हिटलरचे. मग फायनली ओरिजिनल हिटलर आला, ठीक आहे. हो ना यार, तुम्ही कसं ओळखलं. अरे यार तुम्ही जर्मनी आहे, तुम्ही ब्रिटनला एवढा मोठा धक्का देत आहे, तो माणूस एखाद्या गुलाम कंट्रीच्या लोकांना स्वतः हात करणार का समोर, ठीक आहे ना. मानसिकता असते ना लोकांची, नाही नाही गुलाम कंट्रीचा मला भेटायला आलेला आहे, म्हणलं ना. आधी त्याचं काम आहे उभं राहणं, नमस्कार चमत्कार करणं, जे काही आहे मग मी नंतर करेल, असते ना तसं, पर्सनॅलिटी मध्ये येतेच. ओके, भेट झाली, पण नंतर त्यांना समजलं की यार हिटलर काही कामाचा नाही, हा मतलबी माणूस आहे. हा एक तर सुभाषचंद्र बोसनी म्हटलं होतं की बा रशियावर अटॅक करू नका. रशिया आणि इंडियाचे चांगले संबंध आहेत, ठीक आहे, त्याच्यामुळे रशियाला इन्व्हेट नका करू, पण यांनी ते सुद्धा केलं. तिथे सुद्धा अटॅक केला त्यांनी रशियावर, सोव्हिएत युनियन संघ, त्याला इन्व्हेट करण्याचा प्रयत्न केला. मग होणार काय, जर सुभाषचंद्र बोस हिटलर सोबत राहिले जर्मनीला, ठीक आहे, आणि ते दोघं मिळून जर रशियाला अटॅक करत आहे, तर अफकोर्स होणार काय की यार हे तर शत्रू झाले ना, आता भारतातून कसा सपोर्ट भेटणार आहे. त्याच्यामुळे सुभाषचंद्र बोसनी जर्मनी सोडली. बघा जन्म जर बघितला त्यांचा, सुभाषचंद्र बोस वॉज बॉर्न ऑन 23 जानेवारी 1897 इन कटक, ठीक आहे, ओरिसा साइडला, डिव्हिजन बेंगाल प्रोव्हिन्स टू. आता त्यांच्या आईचं नाव बघा, प्रभावती दत्त बोस, ठीक आहे, प्रभावती दत्त बोस अँड जानकीनाथ बोस. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे खालची आहे, ही बिलॉंग टू वेल टू डू फॅमिली अँड वॉज the ninth of 14 children. काय समजलं आनंदी? काय समजलं, काय समजलं रे राहुल? कोणाले? हा पुन्हा 14 लेकरं सुभाषचंद्र बोसला. सुभाषचंद्र बोस आणि त्यांचे सगळे भावंड मिळून हे 14 होते. 14 लेकर, ठीक आहे. आणि त्यानंतर यांचा नंबर 9th नंबरवर लागत होता, बरोबर आहे ना. पण तरीही त्यांची फॅमिली वेल एज्युकेटेड होती, राईट, आणि इकॉनॉमिक बॅकग्राऊंड चांगलं होतं. बोस स्टडीड ॲट प्रेसिडेन्सी कॉलेज कलकत्ता. स्टार्टिंगला प्रेसिडेन्सी कॉलेज कलकत्ताला शिकले ते, where he was later expelled for attacking professor making racist remarks toward Indian. आता इथं काय किस्सा झाला होता, एक प्रोफेसर होते कॉलेजला, ठीक आहे, ते आपल्या इंडियन्स लोकांना चांगलं बघत नव्हते किंवा त्यांना त्रास देत होते. आता मुलं सगळे हुशारच होते, आपले सुभाषचंद्र बोस सुद्धा हुशार होते. कुठं पाहिला तो राजकुमार का, काय दाखवलं त्याच्यामध्ये? म्हणजे होतं काय की आता ऑफकोर्स ते आता ब्रिटन चांगला सेटल झालेला आहे, त्यांना त्यांचा प्रचार प्रसार सुद्धा करायचा आहे, इसाई वगैरे है ना, आणि थोडस धर्माच्या रिलेटेड जाणं किंवा हे करणं, पार्शालिटी सारखं तो काम करत होता, म्हणून त्यांनी त्याला मारलं. तिच्यात काय दाखवलेलं, मारलं दाखवलंय है ना, तर ते मारलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांना तिथून रस्टिकेट केलं कॉलेजवरून, राईट. तर नंतर त्यांनी काय जॉईन केलं, ही जॉईन द स्कॉटिश चर्च कॉलेज अँड हिज BA इन फिलॉसॉफी. हा, तर ते कॉलेज त्यांनी जॉईन केलं. आता नंतर झालं का की ICS आहे की याच्यामध्ये त्यांचे जर स्पिरिच्युअल लीडर बघितले, स्पिरिच्युअल आध्यात्मिक, कोण ते स्वामी विवेकानंद, ठीक आहे, त्यांचे सुद्धा गुरु. म्हणजे लहानपणीच त्यांनी भागवत वगैरे हे सगळं वाचलेलं होतं. आता बघा 1919 जर बघितलं तर गोष्ट अशी आहे, अंडर प्रेशर फ्रॉम हिज फादर
was seated to London to give the Indian Civil Service examination. He came fourth and was selected. झाला असा किस्सा की बा आता हे झालेलं आहे ग्रॅज्युएशन, तर काय करायला पाहिजे, तर त्यांचे मोठे बंधू आणि त्यांचे वडील एक दिवस चर्चा करत होते, बा सुभाष हुशार आहे, यांना आयसीएस ला पाठवा का आपण, बोलाय ना. म्हणजे तेव्हा आयसीएस म्हणजे लंडनला पाठवायचं होतं, ते सगळं ट्रॅव्हलिंगचा खर्च वगैरे राहण्याचा, म्हणजे 14 लेकरं असल्यावर त्यांचे वडील जर विचार करत आहे तर समजून घ्या परिस्थिती चांगली आहे, कळलं ना. हा, तर त्यांचे विचार करत होते की बा सुभाषला पाठवाव का, पण सुभाषची पण इच्छा पाहिजे ना, त्याची इच्छा तर हात मारझोड करते, शिक्षकांना मारते, कळलं ना. तर हा वेगळ्या विचाराचा आहे, हा करेल काय ते आयसीएसचं बा. तर सुभाषला बोलावलं किंवा सुभाष तुझ्याकडे उद्यापर्यंतचा टाइम आहे, कळलं, आणि तुला डिसाईड करायचं आहे की तुला लंडनला जायचं आहे का आयसीएस करायला, कळलं, असं त्यांच्या वडिलांनी सांगितलं. त्यांना असं वाटलं की नाही बा हा नाहीच म्हणेल, पण सुभाषचंद्र बोसने माहित नाही काय विचार केला आणि सकाळी आन्सर दिलं की हो मी रेडी आहे लंडनला जायला, चला काढा तिकीट. म्हटलं अरे रेडी आहे की, चला ठीक आहे पाठवून देऊ, मग आता आयसीएस करतो म्हणते मुलगा, ठीक आहे ना, कलेक्टर बनायचंच आहे, चला पाठवून देऊ आपण त्यांना. तर पाठवलं, पण पाठवेपर्यंत काय झालं की थोडेसे ते लेट झालेले होते, ठीक आहे, लंडनला लेट झाले. तरीही त्यांनी फार जो कालावधी त्यांना भेटलेला, कमी कालावधीच भेटला त्यांना, पण त्याच्यामध्ये त्यांनी दिवस रात्र अभ्यास करून तो अभ्यासक्रम पूर्ण केला. मग पेपरची वेळ आलेली होती, बरोबर ना. आणि एक इन्सिडेंट असे सांगतात ते काही इतिहासकार लोक, शेवटचा पेपर काहीतरी होता वाटते आणि जस्ट थोडस त्यांचं राहिलं होतं कन्वर्ट करणं वगैरे, इंग्लिश टू संस्कृत वगैरे असं काहीतरी राहिलं होतं. आणि तेव्हा सुद्धा असे सब्जेक्ट होतेच रिटर्न मध्ये, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स, जसे आयसीएस ला आजच्या काळात राहतात ना आयएस ला लिहिण्यावाले, तेव्हाही होतं. तर तेव्हा त्यांचा एक प्रश्न सुटला होता, सरने पेपर घेऊन घेतला, बरोबर. तर सुभाषचंद्र बोसने फोन लावला तेव्हाच घरी आणि सांगितलं की बा माझं यावर्षी काही आयसीएस होणार नाहीये, ठीक आहे, कारण की पहिल्याच वर्षी काही असं पॉसिबल नाही ना होईल म्हणून, लोक किती वर्षापासून राहत होते तिथं आयसीएस करायला, जसे आपल्या इकडे युपीएससी करायला राहतात. तर त्यांनी म्हटलं ठीक आहे, नाही झालं नाही झालं, चाललंय मग वापस, काय आपल्याकडे एवढं काही टेन्शन नाहीये नाही झालं तर. पण तिथंच थांबले ते आणि काही दिवसात डायरेक्ट मग रिझल्टच आला, बोला ना. त्याच्या मित्रांनी सांगितलं आधी, पण त्यांना काही असं वाटलं नाही, आणि डायरेक्ट सकाळी जर बघितलं सगळ्या न्यूजपेपर मध्ये जर बघितलं तर सुभाषचंद्र बोसचा फोटोच होता. भारतातला मुलगा आयसीएस मध्ये 4थ्या रँकिंगवर आलेला आहे, बोलाय ना. तर एक किस्सा आहे इतिहासकार सांगतात, म्हणजे इंटरव्ह्यूचा सेशनच्या वेळेचा असा आहे तो, सुभाष बा तुम्ही काय काय करू शकता, म्हणलं ना. हा म्हणे बा मी करू शकतो जे काही आहे माझ्या याच्यामध्ये, तर मी सगळ्या गोष्टी ट्राय करतो, करू शकतो. आता हा खरा आहे की नाही माहित नाही मला, एक दोन सर लोकांनी तो सांगितला आहे. ते अंगठी काढली आणि त्यांच्याकडे ठेवली, जा म्हणते अंगठीतून. कसा जाणार आहे तू त्या अंगठीतून, त्या जो इंटरव्ह्यूचा जो पॅनल घेणारा आहे त्याने त्याच्या समोर अंगठी ठेवली, तर सुभाष जा म्हणते अंगठीतून. आता अंगठीतून म्हणजे जा इकडून तिकडे जा, जाणार आहे काय, कसा जाईल आनंदी. आता किस्सा खरा आहे की नाही मला एवढ्या आयडिया नाही आहे, सांगतात आता खूप काही असे असतात किस्से. हा कसा जाणार आहे, नाही ना, ते अंगठीतून एंट्री कर म्हणते, तिकडून निघ, इकडून जा तिकडून निघ, कसा जाईल. हा नाही जाईल, अरे कसा जाईल राहुल, अंगठी आहे का कोणाजवळ, अंगठी 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 रिंग रिंग, ठीक आहे. हा त्या अंगठी मधून तू जा म्हणते. हा हो ना, अशी इडियट सारखे क्वेश्चन केले होते त्यांना. अरे बेंचवर ठेवली अशी, हे घे जा म्हणते अंगठीतून, आता तू काही करू शकतो ना, जा त्या अंगठीतून. अंगठी घेऊन नाही, अरे असा गोल राऊंड असतो ना, इकडून जा तिकडून निघ, असं त्याचं म्हणणं आहे, अंगठीतून जा. अबे मधातून जा म्हणते ना. हा
असे त्यांना क्वेश्चन केलं ते. कसा गेला असेल आदित्य? अरे प्रज्वल, पण इंटरव्ह्यू क्रॅक केला त्यांनी. हा बिलकुल, इंटरव्ह्यू पुरा क्लिअर करून वापस आलेला माणूस आहे तो. यश कसे गेले असतील? कागद घेतला म्हणते, तिच्यावर नाव सुभाष लिहिलं, ठीक आहे, मी केली इकडून टाकली, हे निघाला म्हणते सुभाष. ठीक आहे, अशा प्रकारे सुभाषचंद्र बोस निघाला. समजलं? प्रेझेन्स ऑफ माइंड सगळं तुम्हाला यूज करावं लागते. म्हणून तो माणूस 14 रँक घेऊन आला होता. तर अशा प्रकारची यांची जर्नी होती. पण आपल्याला माहित आहे की लगेचच त्यांनी काय केलेलं आहे, बोस हाऊएव्हर रिझाइन्ड फ्रॉम सिव्हिल सर्व्हिसेस ऍज अ डिल्यूट ही कुड नॉट साइड विथ द ब्रिटिश. ते ब्रिटिशच्या साईडनं राहू शकत नाही. ब्रिटिशच्या तर कानाखाली मारली होती त्यांनी मास्टरच्या, नो. आणि तो ब्रिटिश सोबत राहून भारतीयावर अन्याय कसा काय करणार आहे? पॉसिबलच नाही आहे. तुम्हाला ना, कारण की पैशासाठी ते जॉब नाही करत आहे, ते पण गोष्ट आहे ना. खूप आपल्याला असं हे पाहिजे, आपल्याच लोकांवर अन्याय करणं, याच्यासाठी तो माणूस जॉब नाही करणार. तर मी ब्रिटिशच्या साईडनं नाही आहे, फक्त हे सांगून त्यांनी काय केलेलं आहे, रिझाईन केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर जसं मी सांगितलं तुम्हाला, 1921 ला भारतावर नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट सुरू होतं, राईट. तेव्हा भारतामध्ये आले, गांधीजींना भेटले, सांगितलं बा मलाही नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही जा, बंगाल साईडला चित्तरंजन दास आहे, CR दास, स्वराज्य पार्टीचे प्रेसिडेंट है ना, त्यांच्याकडे जा आणि त्यांच्या अंडरमध्ये तुम्ही काम सुरू करा, जर्नी बंगाल साईडला. ओके. तर सुभाषचंद्र बोसनी तिथे आपली जर्नी चालू केली. नंतर बघा, ही वर्क ॲज द एडिटर फॉर दास न्यूजपेपर फॉरवर्ड. यांचा जो न्यूजपेपर होता चित्तरंजन दास यांचा फॉरवर्ड, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी स्वतःचा न्यूजपेपर काढला, स्वराज म्हणून. He also served as the chief executive officer of the Calcutta Municipal Corporation with Das as a mayor of Calcutta. समजलं ना? म्हणजे दास जेव्हा महापौर होते, राईट, दास जेव्हा महापौर होते तेव्हा ऍज अ CEO म्हणून त्यांनी काम केलेलं आहे महानगरपालिकामध्ये. In 1923, Bose was elected the president of All India Youth Congress and also the secretary of Bengal State Congress. झालं त्यांचं काँग्रेसची जर्नी सुरू. युथ मध्ये, मग थोडं आणखी काँग्रेसमध्ये. He was regarded as a vigilant and charismatic youth icon in the Indian National Congress. Youth icon होते ते. Both was arrested countless times and deported to Burma, Myanmar in 1925 because he was suspected of connections with secret revolutionary movement. ठीक आहे. आणि हा ऑफकोर्स रिअल फुटेज आहे ते सगळे. बोसला जेव्हा अरेस्ट करून घेणार, बघा कॅमेरा कसा आहे बघा इकडे साईडनं. आता बघा राहुलचा कॅमेरा कसा आहे. हे बघा फोटो करत आहे ना. सुभाषचंद्र बोसला अरेस्ट करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आरोप लावण्यात आले की तुम्ही क्रांतिकार्यांसोबत तुमचे कनेक्शन्स आहेत. आणि 1925 ला लगभग काय ऍक्टिव्ह होतं, 1925 ला कोणत्या कोणत्या घटना होत्या क्रांतिकारी? HRA, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन होती ना. बघा, त्यानंतर ते जेलमधून सुटले आणि त्यांनी नंतर बघा जे यात्रा आहे ते आपले 1930च्या दशक मध्ये कुठे कुठे केलेले आहे. बोस ट्रॅव्हलिंग युरोप, व्हिजिटिंग इंडियन स्टुडंट, युरोपियन पॉलिटिशियन्स इन्क्लुडिंग बेनिटो मुसोलिनीला सुद्धा ते भेटलेले आहेत. तर युरोपची यात्रा त्यांनी केलेली आहे. ठीक आहे. ऍक्च्युली मला असं वाटतं की सगळं प्लॅनिंग न करत आहे काय, की ते ऍक्सिडेंटली ते झालं, कारण की यात्रा करत आहे, सगळे रिलेशन बनत आहे आणि हेच रिलेशन त्यांच्या समोर जाऊन कामात येतील. He observed party organization and saw communism and fascism in action. ठीक आहे. फाशीवाद हा जो होता तिकडे, हे सगळं ते ऑब्झर्व करत होते. किंवा युरोपमध्ये कशी सरकार आहे, ते कसं वर्क करते, स्टुडंट कसे आहेत, त्यांचे राईट्स काय आहेत, तिथे जे लोक राहत आहेत, ब्रिटनचं कुठे कुठे शासन आहे, तिथं त्यांना काय राईट्स आहेत, राईट. तर सगळं त्यांनी ते ऑब्झर्व करून घेतलं.
In this period, he researched and wrote the first part of his book. त्यांचं बुक आहे द इंडियन स्ट्रगल. ठीक आहे, 2 फेज मध्ये केलाय त्यांनी. द इंडियन स्ट्रगल विच कव्हर द कंट्रीज इंडिपेंडन्स मुवमेंट इन इयर 1922-34. इंडियन स्ट्रगल त्यांचं बुक आहे. इथे क्वेश्चन बनू शकतो तुमचा. Netaji would continue to work all through his life towards his idealistic vision of Samyavada, which sought to fuse the positive elements of the socialism fascism. As he said in a speech shortly before he died, after India own independence would need 20 years of dictatorship to ultimately put her on her feet. बघा, हे महत्वाचं आहे. हरिपुरा सेशन 1938 भारतामध्ये आले, पुन्हा ऍक्टिव्ह झाले है ना. आणि याच्यामध्ये आपल्याला असं काय दिसत आहे, फेब्रुवारी 19 काय झालं, हरिपुरा विलेज नियर सुरत गुजरात प्रेसिडेंट झालेला आहे सुभाषचंद्र बोस इंडियन नॅशनल काँग्रेसचे. त्यानंतर त्रिपुरी सेशन 1939, याला इतिहासामध्ये त्रिपुरी संकट सुद्धा म्हणतात. ठीक आहे ना. त्रिपुरी संकट काय झालेला आहे, मार्च 1939 ला त्रिपुरी विलेज नियर जबलपूर मध्य प्रदेश. ठीक आहे. बोस वॉज युनॅनिमस चॉइस फॉर काँग्रेस प्रेसिडेंट 1938. ठीक आहे. This time he wanted to speak in favor of militant politics and radical groups, like how Nehru had spoken in favor of socialism as Congress president in the Lucknow and Faizpur session of Congress 1936-37. 36-37 ला आपल्याला काँग्रेसचे पंडित जवाहरलाल नेहरू दिसतात. ठीक आहे. त्यानंतर सुभाषचंद्र बोस झालेले होते, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर सुद्धा सुभाषचंद्र बोस इंटरेस्टेड होते, पण प्रॉब्लेम आला आयडिओलॉजीचा. न्यू आयडियाज वगैरे जे काही आहे ते आणि इंडियन नॅशनल काँग्रेस हे मॅच होत नव्हते, कारण सुभाषचंद्र बोसचे जे विचार आहेत ते थोडेसे क्रांतिकारी कडे आपल्याला दिसलेले होते. त्यांना असं वाटलं की जर याचे विचार असे आहेत, आणि हा पिरियड पण बघा ना काय 1939चा आहे, सेकंड वर्ल्ड वॉर सुरू झालेला आहे. किती दिवस पेशन्स घेऊन बसतील, पुन्हा ऑपॉर्च्युनिटी नाही बनेल नाही. याच्यामध्ये जर आता काही केलं नाही तर स्वातंत्र्य आपल्याला कधीच भेटणार नाही, अशी पण एक भीती होती ना. त्याच्यामुळे जे काही करायचं आहे ते आताच करायचं आहे. सुभाषचंद्र बोसने डायरेक्ट सांगितलं आपल्या स्पीच मध्ये की आपल्याला भारतामध्ये मोठी सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट चालू करायची आहे. समजलं आहे. सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट, शांततेच्या मार्गातून कानून तोडायचे आहेत, तेच आंदोलन आहे. रिझाईन करणं, हे करणं, ते करणं, कानून तोडणं वगैरे, मिठाचा सत्याग्रह बघितला होता आपण. ते सगळं भारतामध्ये करायचं आहे. का करायचं आहे, कारण की यावेळेस ब्रिटन थोडासा याच्यामध्ये आहे, प्रॉब्लेम मध्ये आहे, युद्ध सुरू आहे, तर त्याच्यावर अजूनही प्रेशर टाकायचं आहे. असं होईल बा, प्रेशर टाकल्याने त्याला लॉस होईल आणि तो आपल्याला स्वातंत्र्य करू शकतो. समजलं ना. या विचारांनी त्यांनी तो प्रयत्न केला की नाही आपल्याला मुवमेंट चालू करायचे आहे. गांधीजी त्यांच्या विरोधात होते, आपल्याला माहित आहे. 1939 ला वॉर सुरू झालं, पण दिसते आपल्याला क्विट इंडिया मुवमेंट 1939 ला सुरू झाली नाही दिसत. 39 गेलं, 40 गेलं, 41 गेलं, 42 आलेला आहे. क्विट इंडिया मुवमेंट 42 ला सुरू झालेला आहे. समजलाय. म्हणजे गांधीजी इंटरेस्टेड नव्हते सध्या मोठी मास मुवमेंट चालवायला. का नव्हते, कारण ब्रिटन अडचणीत आहे. अशा वेळेला त्यांना कशाला त्रास द्यायचा बा. समजलंय. त्याच्यापेक्षा गांधीजींनी इंडिव्हिज्युअल मुवमेंट चालू केली, व्यक्तिगत सत्याग्रह, छोटासा मुवमेंट केलेला आहे. आणि त्यांचे 3 सत्याग्रही यश आठवतात, कोण कोण होते. ब्रह्मदत्त है ना. तर त्यांनी सेल्फ इंडिव्हिज्युअल म्हणजे मुवमेंट चालू केलेली होती, छोट्या प्रमाणात केला मास मुवमेंट. करू शकले नसते गांधीजी तेव्हा. जे क्विट इंडिया मुवमेंट आहे जे 1942 ला झालेलं आहे ते 1939 ला का नाही झालं. झालं असतं तर काय झालं असतं, समजलंय ना. ब्रिटनवर अजून प्रेशर आलं असतं ना, पण नाही. गांधीजी मग गांधीजीच आहेत. आणि मग त्यांनी काय केलं, यांचे विचार पाहून पट्टाभी सितार मैया यांना उभं केलं. समजलेलं आहे. पण कसं आहे ना की बोस यांची पॉप्युलॅरिटी खूप जास्त होती, आणि हे जे सितार मैया होते यांचा जो एरिया आहे तो तमिळ मेजॉरिटी डिस्ट्रिक्ट इन आंध्र प्रदेश, म्हणून बोस तर पूर्ण भारतात फेमस आहेत ना. राईट. तर वोटिंग मध्ये बोस जिंकले. राईट. 1580 वोट
कोणाला मिळाले तर सुभाषचंद्र बोसला भेटले आणि 1377 वोट भेटले पट्टाभी सितार मैयाला. इथे क्वेश्चन बनतो तुमचा. ठीक आहे. आणि त्यानंतर माहित आहे आपल्याला इमोशनल ड्रामा गांधीजींचा, मी काँग्रेस सोडतो, मी काँग्रेस सोडतो, होला ना. त्याला सुभाषचंद्र बोस सोडायला तयार नाही, शेवटी मला सोडावं लागेल. गांधीजींनी काँग्रेस सोडली म्हणजे खूप मोठा आहे ना, इश्यू आहे. या लोकांनी म्हटलं नाही नाही गांधीजी तुम्ही काँग्रेस नाही सोडायची, होला ना. आम्हीच काँग्रेस सोडतो, सगळ्यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीचा रिझाईन केला, आम्ही पण सोडतो. शेवटी सुभाषचंद्र बोसने अरे यार बस करा तुमचा ड्रामा, ठीक आहे, घ्या तुमची काँग्रेस, मी निघतो काँग्रेसच्या बाहेर. राईट. काँग्रेसच्या बाहेर निघाले ते आणि त्यानंतर स्वतःची पार्टी चालू केली, इंडियन फॉरवर्ड ब्लॉक. ठीक आहे. इंडिया फॉरवर्ड ब्लॉक म्हणून त्यांनी चालू केली. एकेकाळी हा क्वेश्चन सुद्धा आलेला होता की फॉरवर्ड ब्लॉक कोणाची आहे, काय आहे आणि कधी चालू केलेली आहे, त्यावर क्वेश्चन येऊ शकतो. आता त्यांनी भारतात बंगाल साईडला खूप मोठं आंदोलन केलं. आता याच्यामध्ये नाहीये ते आंदोलन कोणतं केलं त्यांनी. बंगाल साईडला कलकत्त्याला हॉलवेल मोन्युमेंट होतं. हॉलवेल मोन्युमेंट आठवते. हॉलवेल मोन्युमेंट. हा, त्याला म्हणतो आपण काय ते ब्लॅक होल ट्रॅजेडी. सिराज उद्दौला छोट्याशा कमऱ्यात खूप सारे लोक कोंबून ठेवले, 126 काहीतरी मारल्या गेले ते म्हणते सफोकेशन न. राईट. तिच्यातनं हॉलवेल वाचला होता, जाऊन रडला रॉबर्ट क्लाईव्हकडे, आहे ना ते स्टोरी. हा तोच हॉलवेल, त्याचं तिथं मोन्युमेंट होतं. ठीक आहे ना. आणि ते हटवण्यासाठी यांनी खूप मोठं आंदोलन केलं. सुरुवात करायची होती यांना काहीतरी, है ना. तर कलकत्त्याला त्या साईडला खूप मोठं आंदोलन झालं. त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांना अरेस्ट करण्यात आलं. ठीक आहे. अरेस्ट केलं आणि जेलमध्ये टाकलं मग. राईट. पण आता काय ना, तिकडे युद्ध सुरू आहे. ब्रिटन माहित आहे त्यांना की जापान हरत आहे, पण समोर समोर जर बघितलं तर समोर जाऊन अजून हरेल. ब्रिटन काही तेवढा स्ट्रॉंग दिसत नाही आहे, जर्मनी स्ट्रॉंग आहे सध्या, है ना. तर यार आपण याचा फायदा घेतला पाहिजे ना. तिकडे बंदुका मारत आहे एकमेकाला आणि मी कसं काय जेलमध्ये बसू शकतो. हे माझी लाईफ नाही आहे, मला बाहेर निघावंच लागेल. बाहेर नाही काढतील त्यांना. राईट. मग काय केलं त्यांनी, आहे ना गांधीजींचे शिष्य आहेत ते, गांधीजींचं अस्त्र काढलं त्यांनी, बसले उपोषणाला. ठीक आहे ना. घ्या आता काय कराल तुम्ही, उपोषणाला बसले. शेवटी झाली 7 दिवस नंतर तब्येत खराब झाली. राईट. मग त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तिथून मग त्यांना डॉक्टरने रेस्ट वगैरे सांगितलं की बा रेस्ट वगैरे पाहिजे यांना, तर जेलमध्ये कसं काय आणतील. मग त्यांना घरीच हाऊस